बातमीची हकीकत अशी की दिनांक 21 डिसेंबर 2025ला रात्री पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना 5 इसम हे विना नंबरच्या 2 मोटारसायकलवर सुपा ते पारनेर जाणाऱ्या रोडने दरोडा टाकण्याच्या उद्देशानं जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली। नमूद बातमी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरकोजे, आकाश काळे, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर यांना समजावून सांगून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते। त्यानंतर पथक तात्काळ सुपा ते पारनेर जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबले असता नमूद ठिकाणी 2 मोटारसायकल समोरून येताना दिसून आले। पथकाने सदर मोटारसायकल थांबवून त्यांना पोलिसांची ओळख सांगत असताना एक मोटारसायकल स्वार तिथून पळून गेला। पथकातील अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु तो मिळून आला नाही। ताब्यात घेतलेल्या 4 इसमांना त्यांचे नाव विचारले असता सगड्या उमऱ्या काळे, मिथून उमऱ्या काळे, सार्थक सगड्या काळे, गनमाळ्या संजय चव्हाण असे सांगितले। त्यानंतर मिथून काळे यास पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याने अजय सादिश काळे असे सांगितले। ताब्यात घेतलेल्या इसमांच्या पथकाने पंचांसमक्ष संशयितांची अंगझडकी घेतली असता त्यांच्या कब्जात 500 रुपये किमतीचा एक लोखंडी कटावणी, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी ॲडजस्टेबल पान्हा, 200 रुपये किमतीचे 2 गलोल, 50,000 रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण 50,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी सगड्या उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सदराखाली एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। आरोपी मिथून उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये 7 गुन्हे दाखल आहेत। आरोपी सार्थक सगड्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 6 गुन्हे दाखल आहेत। वरील नमूद आरोपी यांच्या विरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन करत आहे।